नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय, मिळेल गणपती बाप्पांची कृपा, होतील मनोकामना पूर्ण. चला तर मग पाहूया असे कोणते उपाय केले पाहिजेत. संकष्ट चतुर्थीचे हिंदू धर्मात महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थी श्री गणेशाला समर्पित केलेले आहे. या दिवशी गणेशाचे पूजन केले जाते. असे म्हणतात की जो कोणी भक्तिभावाने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करतो त्यांच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतात. तसेच या दिवशी पूजापाठ करण्यासोबतच व्रत करण्याचे देखील महत्त्व आहे. अनेक जण एकभुक्त राहून संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात आणि हा व्रत चंद्रोदय झाल्यानंतर सोडतात. पाहूयात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा कशी करावी. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला महत्त्वाचे स्थान आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट हरले होते. त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेशाची पूजापाठ केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेसोबतच माता संकष्टी यांची देखील पूजा केली जाते. असे म्हणतात की माता संकष्टी या आपल्या मुलांबालांवर कृपा करतात, त्यांचे रक्षण करून मुलांना बुद्धी देतात. यामुळे अनेक महिला आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करतात. पाहूयात श्री गणेशाची कृपा मिळवण्याकरिता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय आणि पूजा करावी. संकष्ट चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची घरात पूजा करू शकता. यावेळी घरात गणपतीची मूर्ती असल्यास तिचा अभिषेक करावा. मूर्तीला अष्टगंध लावून फूल, हार, दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर गणपतीला लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणेश श्रोत, अथर्वशीर्ष किंवा गणपतीचे श्लोक म्हणावेत. शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा. यामुळे गणपतीची निश्चित कृपा मिळते. घरात सुख, शांती व समृद्धी येते असे मानतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल जास्वंदाचे फूल व दुर्वा अर्पण कराव्यात. असे म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय असल्याने ते तुमची इच्छा लवकर पूर्ण करतात. मात्र कोणतीही इच्छा मागतात पवित्र भाव मनात घेऊन पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी. शिवाय यावेळी आपले आचरण योग्य ठेवावे, चांगले कर्म करावे, तरच देव प्रसन्न होऊन कृपा करतो. आर्थिक अडचणी असल्यास संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत करून तुम्ही गणपती मंदिरात जावे व मनोभावे गणपतीसमोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगावी. यावेळी गणपती मंदिरातच बाप्पासमोर बसून चिंतन करून ओम गंग गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक अडचणी संपुष्टात येऊ लागतात असे बोलले जाते. विवाह जमण्यासाठी देखील अनेक जण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे उपाय करतात. या दिवशी तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करावी. एक हलकुंड घ्यावे व घरातील गणपतीसमोर ते ठेवून आपली इच्छा सांगावी. नंतर ते हलकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे व बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी. हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार मिळतो असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा देखील करतात. घरात श्रीयंत्र आणावे व संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांची देवघरात पूजा करावी. श्रीयंत्रावर 2 सुपाऱ्या ठेवाव्यात. गणपतीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी व गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर या सुपाऱ्या लाल कपड्यात बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीत अथवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर दुकानातील गल्ल्यात ठेवाव्यात. अशाने बरकत येते व पैशाची कमतरता भासत नाही असे मानतात. संकष्ट चतुर्थीला श्री गणेश पूजेच्या वेळी श्रीयंत्राची स्थापना करा. त्यावर 2 सुपाऱ्या ठेवा. पूजा आटोपल्यानंतर सुपारी लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैसा येतो असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी
गणपतीच्या मंदिरात जावे. असे केल्याने करिअरमध्ये येणाऱ्या अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होते असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात. या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण करावा. असे केल्याने गणेशाच्या कृपेने इच्छित फल प्राप्ती होते असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गजक, रेवडी, तीळ, गूळ इत्यादी तिळांपासून बनवलेल्या वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय गरजूंनी ब्लँकेट, रजई, स्वेटर आदी उबदार कपडे दान करावेत. असे केल्याने संपत्तीत वाढ होते असे मानले जाते. संकष्ट चतुर्थी किंवा संकटहर चतुर्थी किंवा फक्त संकष्टी हा हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक चांद्र महिन्यात हिंदू देवता गणेशाला समर्पित एक पवित्र दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी काला पंधरवाडा येतो. जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर त्याला अंगारकी संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, अंगारकी आणि अंगारिका म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खूप पवित्र मानली जाते. अभिषेक महर्षींनी त्यांच्या शिष्या ऐश्वर्याला शास्त्रामधून योग्य तर्क देऊन स्पष्ट केल्याप्रमाणे श्रद्धेच्या परस्पर विरोधी कल्पनांशी संबंधित अडथळा दूर करण्याच्या विधी म्हणून त्याची उत्पत्ती सुमारे 700 ईसापूर्व झाली असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. अशा प्रकारे आपण पाहिलं की संकष्ट चतुर्थीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि संकष्ट चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे. त्यामुळे श्री गणेशाचे पूजन कसे केले जाते ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करतो, त्यांच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतात. तसेच या दिवशी पूजापाठ करण्याबाबतच व्रत करण्याचे देखील महत्त्व आहे. अनेक जण एक भुक्त राहून एक संकष्ट चतुर्थीचा व्रत करतात. हा व्रत चंद्र उदय झाल्यानंतरच सोडतात. आणि संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करावी, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे, त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होईल. तर आपण ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.